HSC बोर्डाकडून सध्या एक पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे। त्या पत्रामध्ये काय म्हटले बघा, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र फेब्रुवारी-मार्च 2025 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबत सूचना। त्यांनी काय म्हटले, फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने नव्याने तयार करण्यात आलेले संकेतस्थळ www.mahsscboard.in वर इन्स्टिट्यूट लॉग इन या टॅबमधून पहिल्यांदा इन्स्टिट्यूट लॉग इन करायचं। त्यानंतर या टॅबमधून भरायचे असून त्याचा लॉग इन ID व पासवर्ड हा मार्च 2024 परीक्षेचे प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी देण्यात आलेला लॉग इन ID व पासवर्डच आहे, तोच राहील। त्यात त्यांनी काय म्हटले, आपण जो मार्च 2024 आणि जुलै 2024साठी आपण जो पासवर्ड आणि ID वापरला होता तोच यावेळी राहणार आहे। पण समजा तो चुकून जर डिलीट झाला असेल, विसरला असेल, तर त्यासाठी त्यांनी आणखीन ऑप्शन उपलब्ध करून दिला बघा। दोन काय म्हटले त्यांनी, फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेसाठी प्रात्यक्षिक गुण भरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मेकर चेकर या दोन्ही लॉग इनमधून आवेदनपत्रे भरता येतील, परंतु प्रीलिस्ट काढणे, चलन तयार करणे इत्यादी कामे फक्त प्राचार्य मुख्याध्यापक यांचे चेकर लॉग इन मधूनच करता येतील। तिसरं त्यांनी काय म्हटले, कोणत्याही युजरचा पासवर्ड विसरला असल्यास लॉग इन पेजवर फॉरगॉट पासवर्डची लिंक देण्यात आलेली असून त्याद्वारे रजिस्टर्ड मोबाईलवर प्राप्त झालेला OTP दिल्यास रजिस्टर्ड मोबाईल व ईमेलवरती मेसेजद्वारे नवीन पासवर्ड उपलब्ध होईल। 4. कनिष्ठ महाविद्यालय / शाळाच्या प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या मुख्य लॉग इनचा पासवर्ड विसरला असल्यास तसेच रजिस्टर्ड मोबाईल व ईमेल देखील उपलब्ध नसल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क करून नवीन मोबाईल नंबर व ईमेल रजिस्टर्ड करण्यात येऊन विभागीय मंडळामार्फत विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून नवीन पासवर्ड मोबाईल व ईमेल व मेसेजद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील। म्हणजे समजा एखाद्या कनिष्ठ महाविद्यालय किंवा हायस्कूलचे प्राचार्य मुख्याध्यापक बदलले असतील किंवा रिटायर्ड झाले असतील, तर त्या जागी नवीन आलेले असतात प्राचार्य किंवा मुख्याध्यापक, त्यांचा नवीन ईमेल आणि नवीन मोबाईल नंबर हा त्या ठिकाणी एंटर करावा लागतो। मात्र दिलेल्या लॉग इन पासवर्डवरती आपल्याला तो एंटर करता येतो। 5 काय म्हणले त्यांनी, कनिष्ठ महाविद्यालय शाळा यांना रजिस्टर्ड मोबाईल ईमेल ID बदल करायचा असल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा। म्हणजे विभागीय मंडळ जे आपलं आहे, विभागीय मंडळ परीक्षा मंडळ, तर त्याच्याशी संपर्क साधावा ज्यावेळी आपल्याला ईमेल ID किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबर बदलायचा असेल तर। ओके। 6 काय म्हणले त्यांनी, पुनर्परीक्षार्थी किंवा CIS विद्यार्थ्याकरिता मागील 3 परीक्षांचा डाटा उपलब्ध करून दिलेला आहे। विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचा बैठक क्रमांक टाकून त्यांची जुनी माहिती उपलब्ध करून घेता येईल। CIS विद्यार्थ्यांसाठी त्यांचा बैठक क्रमांक त्या वर्षाच्या ऑनलाईन डाटामध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे, त्याशिवाय आवेदनपत्र भरता येणार नाही। मागील परीक्षेच्या बैठक क्रमांकावरून प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या करून आवेदनपत्र सबमिट करता येईल। म्हणजे आता यावर्षी समजा 12वीच्या विद्यार्थ्याचा आवेदनपत्र भरायचं, तर त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले पाठीमागील 3 वर्षाचा त्या ठिकाणी डाटा उपलब्ध करून दिलेला आहे। तर तुम्हाला 10वीचं तिथं त्याचा डेटा उपलब्ध होईल आणि जर डेटा उपलब्ध नसेल तर आपल्याला विभागीय मंडळाशी संपर्क करावा लागेल। अशा पद्धतीनं म्हणजे यात महत्त्वाची कुठली माहिती आहे की जर आपल्याला लॉग इन पासवर्ड विसरला असेल किंवा रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल जर आपल्याला बदलायचा असेल, पहिल्यांदा काय करायचं की रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल बदलायचा असेल तर विभागीय मंडळ जे आपलं आहे, फोन नंबर उपलब्ध करून दिलेले आहेत, तर त्या फोनवरती किंवा ईमेलवरती आपण संपर्क साधायचा आणि लवकरात लवकर काय करायचं आहे की नवीन पासवर्ड आणि ईमेल ID आणि नवीन मोबाईल नंबर, म्हणजे एखादी प्राचार्य मुख्याध्यापक जर रिटायर्ड झाले असतील किंवा बदली होऊन आले असतील तर त्यांचा ईमेल ID पासवर्ड आपल्याला तिथं ईमेल आणि मोबाईल नंबर तिथं रजिस्टर करायचा आहे। आणि त्यानंतर समजा आपण लॉग इन झाल्यानंतर जर आपला पासवर्ड विसरला असेल तर या ठिकाणी आपल्याला फॉरगेट पासवर्ड हा ऑप्शन आता या वर्षीपासून चालू करण्यात आलेला आहे। त्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही। जर व्यत्यय आलाच तर आपलं विभागीय मंडळ आहेच, तर त्याशी संपर्क साधून आपण आहे ती